सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून विकास कामांच्या जाहीरनाम्याचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं असून एकत्रितपणे लढून विकासाचा निर्धार करूयात आणि यासाठी जनतेनं महत्त्वपूर्ण साथ देण्याचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलंय। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने पुढील 5 वर्षांसाठीचा दूरदृष्टीपूर्ण शहर विकास जाहीरनामा 2026 अधिकृतरित्या प्रसिद्ध केला। हा प्रकाशन सोहळा हॉटेल सूर्या, मुरारजीपेठ, सोलापूर येथे संपन्न झाला। यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे, कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, माजी आमदार प्रकाश येलगुदवार, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी, कम्युनिस्ट पक्षाचे युसुफ शेख मेजर, काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी, प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी व मान्यवर नेते मंडळी यांच्या उपस्थितीत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व उन्नतीसाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या बीडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार, बिगारी कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा चालक तसेच सर्वसामान्य कष्टकरी बांधवांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। याप्रसंगी बीडी कामगार नागमणी गरदास, नीलावती कोटा, घरकाम करणाऱ्या निर्मला माढेकर, यंत्रमाग कामगार दुबैया श्रीराम परमेश्वर बंडा, बांधकाम व बिगारी कामगार भारत तल्लारे, श्रीनिवास मेहत्रे, रिक्षाचालक शिवाजी साळुंखे यांच्या सहभागाने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यातून सोलापूर शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाचा सविस्तर आराखडा मतदारांसमोर ठेवण्यात आला। न्याय, विकास आणि समृद्धी या त्रिसूत्रीवर आधारित हा जाहीरनामा सोलापूरची बहुभाषिक, बहुसांस्कृतिक व धर्मनिरपेक्ष ओळख कायम राखत शहर प्रथम या भूमिकेतून तयार करण्यात आल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले। जाहीरनाम्यात नियमित व मुबलक शुद्ध पाणी पुरवठा 1 दिवसाआड करण्याचा संकल्प, घनकचरा व्यवस्थापनाचे सुसूत्रीकरण, प्रदूषणमुक्त व हरित सोलापूरसाठी ठोस उपाययोजना, आधुनिक रस्ते विकास आणि खड्डेमुक्त टिकाऊ रस्त्यांची निर्मिती, उद्याने व हिरव्या जागांचे संवर्धन, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण तसेच सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा यांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे। याचबरोबर सक्षम SMT परिवहन व्यवस्था उभारून कामगार, विद्यार्थी, महिला, कर्मचारी व दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ बस सेवा देण्याचे नियोजन मांडण्यात आले। विशेषतः महिलांना केंद्रस्थानी ठेवून शाळा व कॉलेजमधील विद्यार्थिनींसाठी शिक्षण, नोकरी आणि दैनंदिन प्रवास करता SMT बस प्रवास पूर्णपणे मोफत करण्याची महत्त्वाकांक्षी धोरण असल्याचे जाहीर करण्यात आले। महानगरपालिकेच्या शाळा अद्ययावत करून त्यांचा दर्जा उंचावणे, मराठी शाळांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे, शहरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे, ड्रेनेज व जलवाहिन्यांचे विस्तारीकरण, पार्किंग व सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी, कर प्रणालीत सुसूत्रीकरण आणि विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व IT पार्कच्या माध्यमातून रोजगार निर्मिती अशा अनेक दूरदृष्टीच्या योजनाही जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत। डिजिटल व आधुनिक प्रशासन प्रणाली राबवून पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि गतिमान स्मार्ट प्रशासन देण्याचा निर्धारही महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे। शहराचा सर्वांगीण व संतुलित विकास साधण्यासाठी ही ठोस विकास दृष्टी असल्याचे मत यावेळी नागरिकांसमोर मांडण्यात आले। येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत सोलापूरकर मतदारांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना आपले अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन प्रकाशन सोहळ्यात उपस्थित सर्व नेत्यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी सर्व पत्रकार बांधवांचे आभार ॲडव्होकेट केशव इंगळे, तिरुपती परकीपंडला यांनी मानले। महाविकास आघाडी जाहीरनामा 1 दिवसाआड शुद्ध पाणी पुरवठा, यंत्रणेतील दोष दूर करून उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन, वेळेत मुबलक आणि स्वच्छ पिण्याचे पाणी, दूषित पाण्याचा पुनर्वापर, सक्षम परिवहन व्यवस्था, बस सेवा सुधारून शहरभर जलद व सुलभ वाहतूक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, ऊर्जा व दिवाबत्ती, नियमित वीज पुरवठा, सौर व अपारंपरिक ऊर्जेचा वापर, हद्दवाढ भागासह प्रत्येक प्रभागात अद्ययावत स्ट्रीट लाईट, कचरा व्यवस्थापन, घंटागाड्यांची संख्या वाढवून दररोज कचरा उचल,
शास्त्रोक्त विल्हेवाट व स्वच्छता, प्रदूषण मुक्त शहर, वायू व जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना, ड्रेनेज व्यवस्था सक्षम करून आरोग्यपूर्ण वातावरण, खड्डेमुक्त टिकाऊ रस्ते, अत्याधुनिक पर्यावरणपूरक प्लास्टिक ग्रीन रस्ते, दुभाजकात हिरवळ व शोभिवंत झाडे, महापालिका शाळा अद्ययावत, संगणक शिक्षण प्रयोगशाळा, पाणी व क्रीडा सुविधा, मराठी शाळांसाठी विशेष निधी व पटसंख्या वाढ, सशक्त आरोग्य सेवा, प्रत्येक प्रभागात सक्षम प्राथमिक आरोग्य केंद्र व विद्यमान केंद्रांचे आधुनिकीकरण, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, महापालिकेच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक रुग्णालय, पार्किंग व्यवस्था, बाजारपेठात नियोजनबद्ध वाहनतळ, पदपथ अतिक्रमण मुक्त करून पादचाऱ्यांना न्याय, ड्रेनेज व जलवाहिनी सुधारणा, हद्दवाढ भागासाठी भूमिगत ड्रेनेज लाईन व नव्या जलवाहिन्या, सर्वांसाठी स्वच्छतागृहे, रेल्वे स्टेशन, बस स्थानक व गर्दीच्या ठिकाणी आधुनिक सार्वजनिक शौचालये, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, कर प्रणालीत सुसूत्रीकरण, जाचक कर पद्धत बदल करून पारदर्शक आणि परवडणारी कर प्रणाली, युजर चार्जेस रद्द, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, MPSC, UPSC व व्यावसायिक परीक्षांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन व सुसज्ज ग्रंथालय, IT पार्क, सुशिक्षित तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केंद्र, पर्यटन विकास, सिद्धेश्वर मंदिर, भुईकोट किल्ला आणि जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना जोडून पर्यटनातून रोजगार वाढ, खेळाडूंना प्रोत्साहन, अद्ययावत क्रीडा सुविधा, सराव केंद्रे आणि बंद असलेली महापौर चषक स्पर्धा पुन्हा सुरू, आपत्ती व्यवस्थापन, 24 तास आधुनिक यंत्रणेसह आपत्ती व्यवस्थापन केंद्राची निर्मिती, झोपडपट्टी विकास, रमाई वाल्मिकी प्रधानमंत्री आवास योजनातून पक्की घरे, घरकुल योजना व गृहनिर्माण सोसायटींसाठी मदत, कामगार वर्गासाठी धोरण, यंत्रमाग, बीडी कामगार आणि बांधव कामगारांसाठी पर्यायी व्यवसाय आणि रोजगार संधी, मनपा सफाई कामगार कल्याण, रोजंदारी व कॉन्ट्रॅक्ट कामगारांना सेवेत कायम करणे, घरकुल योजना, कॅशलेस विमा व वैद्यकीय सुविधा, गतिमान स्मार्ट प्रशासन, पारदर्शक भ्रष्टाचारमुक्त ई-गव्हर्नन्स आधारित कार्यक्षम प्रशासन. चला एकत्र येऊ, सोलापूरच्या नवनिर्मितीसाठी परिवर्तन घडवूया. आत्ताच म्हणाले मी एस्टिमेट्स कमिटी आणि प्रिव्हिलेजेस कमिटीला पत्र लिहिलं की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण का एनकॅप खूप मोठ्या प्रमाणात निधी असते आणि ती पोल्युशन मुक्त धूळमुक्त करण्यासाठी असते. पण एनकॅपचे निधी जी आली त्याचे तुम्ही जर लिस्ट बघितली झालेल्या रस्त्यांचीच नाव आहेत त्याच्यात खूप मोठं. मग निधी गेली कुठे? आणि निधी वितरण करताना सगळ्यांना आपण कॉन्फिडन्स मध्ये घेतलं पाहिजे. मग तो महाविकास आघाडीचा खासदार असो, बीजेपीचा आमदार असो, सगळ्यांची एक लिस्ट जाते, कारण आपल्या सगळ्यांना धूळमुक्त सोलापूर करायचं आहे. पण मुद्दाम महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना डावळलं गेलं. शेवटी यांचे विचार इतके खालच्या पातळीचे आहेत की ती कामं आमची नसतात, ती लोकांचीच असतात आणि ती निधी थांबवून तुम्ही लोकांची कामं थांबवताय. आणि ह्याच्यात झालेला खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि त्याचा मी जेवढे काही सेंट्रल अथॉरिटीज आहेत, इव्हन अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आणि पोल्युशन मिनिस्टर त्यांच्या पण मी निदर्शनास आणलं. हे पहिल्यांदा झालं असेल. अविनाशजी, तुम्ही सगळे सिनियर पत्रकार आहेत. आम्ही भाजपचे पण पालकमंत्री बघितलेत आणि काँग्रेसचे पण पालकमंत्री बघितलेत आणि त्यांचे पण आमदार म्हणतात की एवढं गलिच्छ राजकारण आम्ही सोलापुरात कधीच बघितलं नव्हतं. बाहेरची लोक येतात आणि आपल्या सोलापुराची राजकारणाची पातळी एवढ्या खाली आणतात, ह्याचा निषेध मी करते. आणि इकडे तुमच्या गुंडागर्दीची गरज नाहीये. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत आणि इथे आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न, आणि आम्ही लोकशाहीत विश्वास ठेवणारी आमची महाविकास आघाडी आहे, संविधानाचं रक्षण करणारी आमची आघाडी आहे. म्हणून तुमचे प्रश्न आम्ही नक्कीच घेऊ. आमचा जाहीरनामा हा केवळ जाहीरनामा नाहीये, पण एक जागरूक डॉक्युमेंट आहे आणि कंटिन्युअसली चेंजिंग डायनॅमिक असा आमचा हा जाहीरनामा आहे. कट कॉपी पेस्ट जो भाजपचा जाहीरनामा आहे तसा बिलकुल नाहीये, हे तुम्हाला दिसतंय. ह्याच्यात सर्व सामान्यांचे विषय जे आहेत ते तुम्हाला दिसून येत आहेत. भाजपचा जाहीरनामा बघितल्यावर आम्हाला त्यांच्यामध्ये आणि जे जनाचे प्रॉब्लेम्स आहेत, सामान्य लोकांचे जे अडचणी आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा डिस्कनेक्ट आम्हाला दिसून आला. भाजपचं प्रत्येक धोरण जे आहे ते आणि जे सर्वसामान्यांची धोरणं आहेत, सर्वसामान्यांच्या ज्या मागण्या, त्याच्यामध्ये खूप मोठी एक तफावत दिसून येते, डिस्कनेक्ट दिसून येतं. आमचा जो महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो एक कंटिन्युअसली श्वास घेणारा डॉक्युमेंट आहे, कारण का त्याच्यामध्ये कामगार असो,
महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक असो, सोलापूरचा उद्योगपती असो किंवा रिक्षा चालक असो किंवा पत्रकार असो, सगळ्यांचं इनपुट ह्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला दिसून येतं. आणि तुम्ही बघितलंय जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता महापालिकेवर होती तेव्हा आम्ही जे काही जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं ते सगळं करून दाखवलं. आम्हाला कोणाला सिद्ध करण्याची गरज नाही, आम्ही करून दाखवलं. शोकांतिका ह्या गोष्टीची आहे की मागच्या 10 वर्षात जे जे काही भारतीय जनता पक्षाने सांगितलं ते एकही गोष्टी अंमलात येताना आपल्याला होताना दिसली नाही. इम्प्लिमेंटेशन झिरो. भारतीय जनता पक्षाचे वरचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे धोरण असतील, महाराष्ट्राचे धोरण असतील किंवा महापालिकेचे असतील, एकही आपल्याला होताना दिसलं नाही. गेले 9 वर्ष इलेक्शन झाले नाहीयेत. गेले 5 वर्ष ऍडमिनिस्ट्रेटर नेमले असल्या कारण, जनरल बोर्ड नाहीये, लोकप्रतिनिधी नसल्या कारण मनमानीचा कारभार आपल्याला महापालिकेत दिसून आला. ज्याच्यामुळे नियंत्रण ठेवणारं जनरल बोर्ड झालं नसल्या कारण खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्याला महानगरपालिकेत दिसून आला. हे मुद्दाम करण्यात आलं कारण का कोणत्याही प्रकारचं दबाव गट त्यांना नाही पाहिजे होता आणि म्हणून त्यांनी मुद्दाम इलेक्शन घेतले नाही. फक्त भ्रष्टाचार करण्याचं आणि टेंडर उचलण्याचं आणि पैसे कमवायचं एक मशीन महापालिकेमध्ये होतं आणि मशीन म्हणून, त्या मशीनरी म्हणून महापालिकेने आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी काम केलं. त्या भाजपचं ते एक महत्वाचं धोरण होतं की आम्हाला इलेक्शन्स नकोय, ऍडमिनिस्ट्रेटर पाहिजे आणि पाहिजे तशी मनमानीचा कारभार आम्ही महापालिकेत करू. हे सिद्ध झालं. मागच्या 9 वर्षात भाजपने तेवढं काम केलं. आपले जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला नोकरी नव्हती, पण सगळं काही गुजरातला त्या ठिकाणी गेलं. महाराष्ट्रात पण, मुंबईचं पण आणि सोलापूरच्या सगळ्या गोष्टी गुजरातला आउटसोर्स त्या ठिकाणी करण्यात आला. काल मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट असेल की तुम्हाला दिसून आलं की काही ठिकाणी ते वेगवेगळ्या पक्षांसोबत त्या ठिकाणी अलायन्स करतात आणि खरं तर मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय भाजपचं एक पान पण हालत नाही. पण हा डॅमेज कंट्रोल बॅकफूटवर जात आहेत आणि म्हणून आपल्याला दिसून येतं. ज्या एनसीपी बरोबर म्हणाले की आम्ही मरेपर्यंत त्यांच्या सोबत जात नाही, आज त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून काम करतायत आणि मग म्हणतायत कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे. हे दुतोंडीपणा का आणि कशामुळे? डॅमेज कंट्रोल काल पालकमंत्री सोलापूरचे जे आहेत त्यांच्याकडून होताना दिसलं. ते म्हणाले की मी माफी मागतो, मी कारणीभूत आहे भाजपचा जो गोंधळ झालाय. डॅमेज कंट्रोल कुठेतरी भाजपला कळून चुकलंय की जन्मत त्यांच्या सोबत नसणारे, पैसे देऊन आणलेली गर्दी आणि खरंच जनाचा आधार याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पुन्हा तिथे भाजपचा जमिनीच्या लोकांपासून डिस्कनेक्ट दिसून येतो आणि हे भाजपचा खरा चेहरा आज तुमच्या समोर. जनसेवा नाही, जनसेवेची त्यांना काही घेणं देणं नाहीये. त्यांना सत्ता, पैसा आणि आता रक्त, ह्या 3 गोष्टीवर त्यांचं राजकारण येऊन थांबलंय. लोकांचा जीव गेला तरी चालेल पण आम्हाला सत्ता पाहिजे अशी त्यांची एक मानसिकता आपल्याला दिसून येते. त्यांचा खरा चेहरा आज एक्सपोज झाला आहे आणि आम्हाला खात्री आहे की सोलापूरची जनता नक्कीच भाजपला त्यांची जागा दाखवून देईल. 10 वर्ष त्यांना चान्स दिलेला, पण आता मला असं वाटतं ते होणार नाहीये. महाविकास आघाडी 5 पक्ष आम्ही एकत्र येऊन एक मोठी झाली आहे आणि आम्ही ताकदीने लढत आहोत. आम्ही फिरत आहोत, आम्ही ग्राउंडवर आहोत, आम्ही सगळे ग्राउंडवर आहोत, लोकांमध्ये आहोत. आम्ही भाजप सारखे सामदाम दंड वापरून एका रात्रीत सगळं करून मतं घेणारी लोक नाही आहोत, पण लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन आम्ही हक्काने लढाई जिंकणारी आम्ही सगळे आहोत. आणि मला खात्री आहे की आपला सगळ्यांचा आशीर्वाद असला तर सर्वसामान्यांचा जो जाहीरनामा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही आम्हाला मदत कराल आणि मला खात्री आहे की जन्मत आमच्या बाजूने असेल. धन्यवाद.